स्क्रीन दिसते ना सर्वांना? स्क्रीन म्हणजे फळा दिसतो ना सर्वांना? हो मॅम. ओके, आजचा टॉपिक काय आपला? कोणता चॅप्टर सांगा? फळाचा बघतोय का? ओके, तर बघा आजचा आपला टॉपिक आहे इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन. तुमचा बोर्डचा किंवा चॅप्टर आहे हा 3rd चॅप्टर आहे. आपला पहिला चॅप्टर झाला, दुसरा झाला, आता कोणता चालू आहे? तिसरा चॅप्टर चालू आहे. मला सांगा बरं, व्हॉट इज इनहेरिटन्स अँड व्हॉट इज व्हेरिएशन? इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन म्हणजे काय? सांगा मग, इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन म्हणजे काय? अनुष्का सांगणार का इनहेरिटन्स म्हणजे काय? Transmission of genetic information. ओके, लक्षात ठेवा आपल्या टॉपिकचं नाव आहे फर्स्ट इनहेरिटन्स. त्याला हेरिडिटी असं सुद्धा म्हणतात. इनहेरिटन्सलाच काय म्हणतात? हेरिडिटी असं सुद्धा म्हणतात. हेरिडिटी म्हणजे काय? ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन, दॅट इज कॉल्ड हेरिडिटी. एका जनरेशन कडनं दुसऱ्या जनरेशन कडे आपण कॅरेक्टर जे काही ट्रान्सफर करतो त्यालाच आपण काय म्हणतो? हेरिडिटी किंवा इनहेरिटन्स. अँड व्हेरिएशन म्हणजे काय? व्हेरिएशन म्हणजे म्युटेशन, आपण म्हणू शकतो थोडक्यात. व्हेरिएशन म्हणजे काय? म्युटेशन. सडनली झालेला चेंज किंवा जीन मध्ये अचानक झालेला बदल म्हणजेच आपण काय म्हणतो? व्हेरिएशन म्हणतो किंवा चेंज म्हणतो. जीन मध्ये झालेला चेंज किंवा जीन मध्ये झालेला बदल. बरोबर आहे? तर आता सर्वात महत्त्वाचं, तुम्हाला सर्वांना माहिती आहे इनहेरिटन्स झालं, व्हेरिएशन झालं. चॅप्टरची सुरुवात कशापासून होती? तर मेंडेल पासून होती. मला सांगा, फादर ऑफ जेनेटिक्स कोणाला म्हणतात? फादर ऑफ जेनेटिक्स कोणाला म्हटलंय? तुम्हाला येऊ शकतो एमसीक्यू. फादर ऑफ जेनेटिक्स कोणाला म्हणतात? तर ग्रिगोर मेंडेल. ग्रिगोर मेंडेलला फादर ऑफ जेनेटिक्स म्हटलं जातं. त्यांनी जेनेटिक्सचा काय केलेला आहे? शोध लावलाय. कुणी? मेंडेल नावाच्या शास्त्रज्ञाने. आता सर्वात महत्त्वाचं, इनहेरिटन्स कळालं म्हणजे तुम्हाला हेरिडिटी कळाली, व्हेरिएशन कळाले. हेरिडिटी म्हणजे काय? ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू अनदर. आणि व्हेरिएशन म्हणजे काय सांगितलं मी? तर सडनली जीन मध्ये झालेला चेंज किंवा अचानक झालेला जीन मध्ये बदल. जर जीन मध्ये बदल होत गेला तरच व्हेरिएशन चेंज होणार आहे किंवा आपण म्हणू शकतो व्हेरिएशन होणार आहे. जसं की मँगो, तुम्हाला सर्वांना माहिती आहे आता उन्हाळ्यात काय येणार आहे? तर आंबे येणार आहेत. बरोबर? तर आंब्याचा सुद्धा सीझन असतो. बरोबर आहे? आंब्याचा सुद्धा काय असतो? सीझन असतो. आंबे सुद्धा सीझनेबल आहेत. बरोबर का नाही? आता तुम्हाला उन्हाळ्यात आंबे भेटतील. बरोबर का नाही? तर आंबे जे आहेत ते व्हेरियस टाईपचे. व्हेरियस टाईपचे म्हणजे काय? त्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो व्हरायटीज आहेत. जसं की कलमी असेल आंबे, हापूस आंबे असेल, अजून काय काय असते तर रसाचे आंबे वगैरे काय असेल ते त्याचे टाइप्स. बरोबर? मग हे काय झाले? त्याची व्हरायटीज, हायब्रिड तयार केलेले. बरोबर? त्याची व्हरायटीज तयार झाल्या. म्हणजे व्हेरिएशन झालं तर व्हरायटीज काय होणार? आपोआप तयार होणार आहेत. व्हेरिएशन झालं तर चेंज होऊन जीन मध्ये काय होणार आहे? बदल होणार आहेत. बरोबर? मग व्हेरिएशन गरजेचं आहे कशासाठी? तर आपलं नवीन इव्होल्युशन होण्यासाठी. बरोबर आहे का नाही? मग इनहेरिटन्स म्हणजे काय? ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू अनदर.
आणि व्हॅरिएशन म्हणजे काय, जीन मध्ये झालेला चेंज किंवा जीन मध्ये झालेला बदल. ग्रिगरो मेंडेलनी काय केलेलं आहे, जेनेटिक्सचा शोध लावलेला आहे. त्याला आपण फादर ऑफ जेनेटिक्स म्हणून सुद्धा ओळखतो. ग्रिगरो मेंडेलनी त्याच्या एक्सपेरिमेंटसाठी कोणतं आपण म्हणू शकतो प्लांट वापरलेलं आहे, सांगा बरं. ग्रिगरो मेंडेल कोणतं, मेंडेलनी त्याच्या एक्सपेरिमेंटसाठी कोणतं प्लांट वापरले. हा, पी प्लांट. काय, पी प्लांट. पी म्हणजे काय, वाटाणा. वाटाण्याचं रोपटं वापरलेलं आहे किंवा आपण म्हणू शकतो वाटाण्याचे छोटे छोटे झाडं जे आहेत ते वापरलेले त्यांनी त्याच्या कशासाठी, प्रॅक्टिकलसाठी, एक्सपेरिमेंटसाठी. आणि त्याला सायंटिफिक नेम काय आहे, पायसम सटायवम. आहे पायसम सटायवम. ठीक आहे. पायसम सटायवम हे प्लांट काय केले, मेंडेलनी त्याच्या एक्सपेरिमेंटसाठी वापरलेलं आहे. आता सगळ्यात महत्वाचं, मेंडेल एक शास्त्रज्ञ होता, तसाच तो काय होता, एक खूप गरीब घरातला फार्मरचा मुलगा होता. फार्मर म्हणजे एका शेतकऱ्याचा मुलगा होता. ठीक आहे. मग त्यांची एक चर्च आहे, त्या चर्चच्या मागे काय होती, त्यांची जागा होती. त्या चर्चच्या मागच्या जागेमध्ये त्यांनी काय केलं, त्याचे एक्सपेरिमेंट केले. आणि एक्सपेरिमेंट करण्यासाठी त्यांनी काय वापरलं, पी प्लांट वापरलं. पी प्लांट जे आहे ते ॲन्युअल प्लांट आहे. ॲन्युअल म्हणजे काय, वर्षभर आपण त्याला काय करू शकतो, त्या प्लांटला आपण ग्रो करू शकतो. 3 ते 4 महिन्यात ते काय होतं, ग्रो होतं. आणि नंतर आपण त्याला काय करू शकतो, कल्टिवेट केलेलं त्याचे हार्वेस्ट करू शकतो. बरोबर आहे. तर त्यांनी काय केलं, मग त्याच्याकडे काही लॅब नव्हती ना, काही टिश्यू कल्चरचं काही टेक्निक नव्हती ना, काही नव्हतं. त्यांनी काय केलं, मग वाटाण्याचे रोपं लावली. त्याच्या जे काही चर्चच्या मागची थोडीशी जागा होती, थोडीशी शेती होती, तिथं काय केलं त्यांनी, वाटाण्याचे रोपटे लावले. आणि काय झालं, त्याला दिसलं की वाटाण्यामध्ये काय झालेलं आहे, थोडाफार काय झालंय, चेंज झालेलं. परत त्यांनी काय केलं, जे काही नवीन वाटाण्याचे रोपटे भेटले होते, म्हणजे काय, पहिले बी लावलं, त्याच्यातून नवीन वाटाणे तयार झाले, त्याच्यात काहीतरी व्हॅरिएशन झालं होतं, परत ते लावले, त्याच्यामध्ये त्याला काही दिसले, काहीतरी चेंजेस दिसले. याचा अर्थ काय, की त्याने काय केलं होतं, वाटाण्याच्या रोपांमध्ये काय बघितलं होतं, थोडाफार झालेला चेंज पाहिला होता, म्हणजे काय, व्हॅरिएशन पाहिलं होतं. आणि त्याने काय केलं होतं, 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर मांडले होते. 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर कोणते कोणते सांगता येईल कोणाला, कोणते कोणते 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आहेत. त्यांनी 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर सांगितलेत मेंडेलनी. कोणते कोणते, मेंडेलनी 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर सांगितले. राज, सांगता येईल तुला कोणते कोणते 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर होते. राज, आवाज येतोय का, मेसेज करून सांगा किंवा क्लिअरली बोला, आवाज येतोय नाही येते, काहीतरी सांगा. रिया आहे का, रिया आहे, रिया आहे, अनुष्का आहे, स्नेहल आहे, सांगा 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर कोणते कोणते. सगळ्यात पहिले त्यांनी बी लावलं, बरोबर आहे, जमिनीमध्ये काय लावलं, बी लावलं. आता रोपटा आल्यानंतर ना त्यांनी काय पाहिजे, त्या रोपटाची सीड शेप, सीड कलर, पॉड शेप, पॉड कलर. ठीक आहे, ओके. आता बघा, त्याने काय केलं, त्या जमिनीमध्ये काय लावले, रोपटे लावले, वाटाण्याचे बी लावलं, बरोबर आहे. त्याच्यानंतर वाटाण्याचं काय उगलं, झाड उगलं, बरोबर आहे की नाही, वाटाण्याचं काय उगलं, झाड उगलं. आता वाटाण्याचं झाड उगल्यानंतर ना त्यांनी काय पाहिलं, सगळ्यात पहिले वाटाण्याची हाईट पाहिली. काही वाटाण्याचे झाडं जे होते, रोपटे होते, ते मोठे होते, वाटाण्याचं वेल काहींचा मोठा होता, काहींचं काय होतं, छोटं होतं. म्हणजे त्याला काय कळालं, काही टॉल आहेत तर काही काय आहेत, डॉर्फ आहेत. म्हणजे त्याला सगळ्यात पहिले काय कळाली, हाईट कळाली, त्याची हाईट कळाली. काय काय मेसेज टाकलं, फ्लावर कलर, प्लांट हाईट, फ्लावर पोझिशन. ओके ओके, म्हणजे माहिती तुम्हाला बऱ्यापैकी. तर बघा, सगळ्यात पहिले त्याला काय कळालं, की फ्लावरची हाईट किंवा त्या प्लांटची हाईट.
त्याच्यानंतर ना कलर, त्याला 2 कलर दिसले, वाटाण्याचे 2 कलर दिसले, एक होता ग्रीन आणि दुसरा होता येलो. त्याच्यानंतर त्याला वाटाण्याचा शेप दिसला, एक होता व्रिंकल्ड आणि एक होता राऊंड. ठीक आहे, त्याला शेप दिसला. त्याच्यानंतर आपण म्हणू शकतो इन्फ्ले, आपण म्हणू शकतो त्याला सीड किंवा सीडचा कलर दिसला ग्रीन आणि व्रिंकल्ड, सीडचा शेप दिसला. ठीक आहे, येलो ग्रीन हा कलर होता. त्याच्यानंतर ना राऊंड व्रिंकल हा त्याचा शेप होता. त्याच्यानंतर टॉल आणि डॉर्फ ही त्याची हाईट होती. त्याच्यानंतर ना कोणी मेसेज टाकलाय, ओके, फ्लावर लोकेशन, लोकेशन नाही पोझिशन, एक्झाईल असू शकते किंवा परायटल असू शकते किंवा टर्मिनल असू शकते. ओके, लोकेशन म्हणू शकता, पोझिशन म्हणू शकता. त्याच्यानंतर ना पॉट कलर पाहिला, फ्लावर कलर पाहिला. फ्लावरचे कलर काय काय सापडले होते त्यांना, पर्पल आणि व्हाईट कलर सापडले होते. बरोबर आहे. प्लांट आहे, ओके ओके, बरोबर मेसेज करताय. त्याच्यानंतर ना पॉड शेप सापडला होता. काहींचा काय होता, काहींचा काय होता पॉड शेप सांगा. इनफ्लॅटेड आणि दुसरा कोणता होता, कन्स्ट्रिक्टेड. ओके, इनफ्लॅटेड आहे, कन्स्ट्रिक्टेड, हे त्याला शेप पाठवत, म्हणजे शेप भेटले, हाईट भेटली, कलर भेटला, फ्लावरचा शेप भेटला, परत सीडचा शेप भेटला. एवढं सगळं त्यांनी काय केलं, 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरचा काय केला, स्टडी केला. त्यानंतर एक मिनिट हा, रेकॉर्डिंग स्टार्ट ठेवूया आपण. मग जॉन किंवा ग्रिगरो मेंडेल जो होता त्यांनी काय काय शोध लावला, तर सगळ्यात पहिले त्यांनी पायसम सटायवम प्लांट वापरलं. त्याला कळालं की ते प्लांट कसं आहे, ॲन्युअल आहे, आपण त्याला परत परत काय करू शकतो, लावू शकतो. काही प्लांट बघा 6-6 महिन्यांनीच येते, म्हणजे वर्षात त्याला आपण 2दाच कल्टिवेट करू शकतो. 6 महिन्यानंतर परत 6 महिने त्याला कल्टिवेट करता येत नाही, म्हणजे 6-6 महिन्याचे, काही वर्षभराचे, काही 3-3 महिन्याचे, असे काय असते पिकं असते. तर ठीक आहे, जसं की तुम्हाला मका माहिती, घास, पाणी असं ते कधी पण येतं, बरोबर आहे की नाही. घास, घास म्हणल्या कंस. तर हे रिझन होतं मेंडेलनी त्याचे, आपण काय म्हणू शकतो, पी प्लांट सिलेक्ट करण्यामागचे काही रिझन्स. आता सगळ्यात महत्वाचं त्यांनी काय मांडलेले आहेत काही, कन्स्ट्रिक्टेड, बरोबर, मेसेज लेट येतो तुमचे सगळ्यांचे. त्याच्यानंतर ना काय मांडले त्यांनी, जेनेटिक टर्मिनॉलॉजी मांडले. त्यांनी काय मांडले, काही टर्मिनॉलॉजी. आता त्या टर्मिनॉलॉजी काय करते, मी डायरेक्ट शेअर करते तुम्हाला, म्हणजे तुम्हाला दिसून येतील. हा, वेट एक मिनिट हा. त्या काय करते, मी तुम्हाला शेअर करते, म्हणजे तुम्हाला डायरेक्ट दिसून जाते. दिसतंय का रे पोरांनो, हो एकदम क्लिअर. हो मॅम. ओके, तर स्क्रीन मध्ये बघा. मग सगळ्यात पहिले काय दिलंय मी, इनहेरिटन्स अँड व्हॅरिएशन. त्याच्यामध्ये काय दिलं आपण, हेरिडिटीची डेफिनेशन दिली. हेरिडिटी मध्ये काय दिलं आपण, ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू अनादर. त्याच्यानंतर काय पाहिलं आपण, फादर ऑफ जेनेटिक्स कोण आहे, बरोबर. फादर ऑफ जेनेटिक्स काय पाहिलं मग, ग्रिगरो मेंडेल. त्याच्यानंतर एक्सपेरिमेंट साठी त्यांनी काय वापरलं, तर पी प्लांट वापरलं. त्याचं नाव काय होतं, पायसम सटायवम. त्याला किती कॅरेक्टर दिसले, 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर दिसले. कसे होते ते, विजिबल होते. विजिबल म्हणजे आपल्या डोळ्याने आपण काय करू शकत होतो, त्याला पाहू शकत होतो. त्याच्यानंतर कॅरेक्टर स्पेसिफिक फीचर्स ऑफ ऑर्गॅनिझम. त्यांनी काय सांगितले, कॅरेक्टर काय आहे, तर स्पेसिफिक फीचर आहे ऑर्गॅनिझमचं. कॅरेक्टर म्हणजे तुम्हाला माहिती आहे, जसं की कार्टून मधलं बघा, डोरेमॉन असेल, छोटा भीम असेल, सिंचन असेल, हे काय झालं, स्पेसिफिक कॅरेक्टर आहे. आणि ते कॅरेक्टर काय करतं, मग ऑर्गॅनिझमचे ठराविक आपण म्हणू शकतो स्पेसिफिक फीचर दाखवतं. जसं की तुम्हाला माहिती ते डोरेमॉन असेल, डोरेमॉन कडे काय असते सांगा बरं, कार्टून मध्ये काय दाखवतो डोरेमॉन, त्याच्या पॉकेट मधनं काय निघतात, काय निघतात, गॅजेट निघतात, बरोबर का नाही. तर
त्याचा स्पेसिफिक कॅरेक्टर काय आहे की त्याच्याकडे गॅजेट आहे. छोटा भीम काय आहे त्याचा स्पेसिफिक कॅरेक्टर की ते जो काही लाडू असतो टुनटुन मोसीनी बनवलेला बरोबर, तो खाल्ला की तो काय होतो ताकदवर होतो आणि तो मग काय जे काय त्याचे एनिमीज असतील त्यांच्यासोबत तो युद्ध करतो बरोबर आहे. मग कॅरेक्टर म्हणजे काय स्पेसिफिक फीचर ऑफ ऑर्गॅनिझम. त्याच्यानंतर ना ट्रेट बघा, ट्रेट काय आहे तर व्हॅरिएशन आहे किंवा व्हॅरियंट आहे. अचानक झालेला बदल जो आहे तो ट्रेटनी आपण इंडिकेट करतो. त्याच्यानंतर तुम्हाला सीईडी ला नीटला विचारू शकतात फॅक्टर काय आहे, तर फॅक्टर जे आहे ते युनिट आहे हेरिडिटीचं. फॅक्टर काय आहे युनिट आहे हेरिडिटीचं. त्याच्यानंतर ना पुढे आहे जीन. जीन म्हणजे काय तर पर्टिक्युलर सेगमेंट असतो डीएनए वरचा. डीएनए जो आहे आपला त्याचा पर्टिक्युलर सेगमेंट जो आहे त्याला आपण काय म्हणतो जीन म्हणतो. त्याच्यानंतर अलील म्हणजे काय तर अलील जे आहे ते दोन किंवा दोनापेक्षा जास्त जीनचे काय करतं फॉर्म्स दाखवतं त्याला म्हणतो आपण अलील्स. पुढे आहे डॉमिनंट. डॉमिनंट जो आहे उदाहरणार्थ जो ऑलवेज एक्सप्रेस होतो म्हणजे काय जो कॅपिटल लेटरने आपण ऑलवेज पहिले लिहितो नंतर स्मॉल लेटर लिहितो बरोबर आहे की नाही. टॉलचा असेल तर कॅपिटल टी लिहितो, डॉर्कचा असेल तर स्मॉल टी लिहितो बरोबर आहे की नाही. मग डॉमिनंट जो आहे तो ऑलवेज काय होतो एक्सप्रेस होतो आणि रिसेसिव्ह जो आहे तो एक्सप्रेस होत नाही किंवा कधी कधी तो काय होतो पार्शियली एक्सप्रेस होतो. पार्शियली म्हणजे काय जसं की बघा रेड आणि व्हाईट फ्लावर एकत्र आले तर कोणता फ्लावर तयार होतो सांगा. रेड आणि व्हाईट फ्लावर एकत्र आले तर कोणता फ्लावर तयार होतो सांगा. पिंक. पिंक बरोबर. दम लागला पिंक म्हणताना आहे का नाही. तर पिंक फ्लावर तयार होतं. तर रेड आणि व्हाईट दोघं एकत्र आल्याने पिंक फ्लावर तयार झाले. याचा अर्थ काय की दोघांनी आपापले कॅरेक्टर पार्शियली एक्सप्रेस केले त्याला म्हणतात पार्शियली एक्सप्रेस केल्यावर नवीन तयार होतं. आणि डॉमिनंट जो असतो तो एक्सप्रेस झाल्यावर रिसेसिव्हचं कॅरेक्टर एक्सप्रेस होत नाही. ठीक आहे. फिनोटायपिक म्हणजे काय तर एक्सटर्नल अपीअरन्स. फिनोटाइप म्हणजे काय एक्सटर्नल अपीअरन्स. मी तुम्हाला दिसते विद्यार्थ्यांनो स्क्रीन प्लस मी दोन्ही दिसतंय का तुम्हाला. दिसताय का तुम्हाला दोन्ही पण. हो मॅम. हो मॅम. ओके आता तर स्क्रीन दिसत असेल बरोबर आहे. फळा दिसतोय ना फळा. हो मॅम. तर फिनोटायपिक आणि जिनोटायपिक समजून सांगते बघा. कॅपिटल टी आणि स्मॉल टी एकत्र आलं हायब्रिड काय झालं कॅपिटल टी स्मॉल टी. हे काय आहे टॉल आहे कसं आहे हायब्रिड. हायब्रिड टॉल आहे म्हटलं तर पूर्ण लिहिते हायब्रिड टॉल. हे कसं आहे टॉल आहे. हे कसं आहे डॉर्फ. मग याला काय म्हणतात F1 जनरेशन. या दोघांची काय होती सेल्फिंग होती. सेल्फिंग म्हणजे स्वतःचीच कॉपी तयार करणे आणि नंतर मी F2 जनरेशन तयार होते. ही काय आहे F2 जनरेशन. रेशो आहे 1:3 फिनोटाइपिक आणि जिनो आहे 1:2:1. सर्वांना फळा दिसतोय का व्यवस्थित. हो मॅम. ओके. तर बघा आपण काय बघतोय फिनोटाइपिक आणि जिनोटाइपिक कॅरेक्टर काय आहे. तर बघा फिनोटाइपिक म्हणजे जसं की हा टॉल आहे प्युअर टॉल आहे आणि हा काय प्युअर डॉर्फ आहे. दोघं एकत्र आले आणि हायब्रिड काय झाला टॉल तयार झाला. मी काय सांगितलं नेहमी डॉमिनंट काय होतो एक्सप्रेस होतो म्हणून पहिले कॅपिटल टी आला नंतर ना स्मॉल टी आला. नंतर ना स्मॉल टी आल्यामुळे तो एक्सप्रेस होणार नाही. मग कोण होणार डॉमिनंट एक्सप्रेस होणार म्हणजे प्लांट कसं बनणार हायब्रिड टॉल बनणार. त्याला म्हणतात F1 जनरेशन. फर्स्ट प्रोजेनी तयार झाली ना त्याला म्हणतात F1 जनरेशन.
त्याचं सेल्फिंग होतं. सेल्फिंग म्हणजे काय? कॉपी होती स्वतःची. एक मेल असतं, दुसरं फिमेल असतं. मग त्याचं काय केलं? पनेट स्क्वेअर. पनेट नावाच्या शास्त्रज्ञांनी या चेकर बोर्डचा शोध लावलाय. ठीक आहे. तर आपण काय लिहितो? मेलला कॅपिटल टी स्मॉल टी आणि फिमेलला सुद्धा कॅपिटल टी स्मॉल टी. क्रॉस केलं तर काय तयार झाले? कॅपिटल टी कॅपिटल टी. या दोघांचं क्रॉस केलं स्मॉल टी स्मॉल टी. कॅपिटल टी स्मॉल टी तयार केलं तर कॅपिटल टी स्मॉल टी आणि कॅपिटल टी स्मॉल टी हायब्रिड झाले क्रॉस तर कॅपिटल टी स्मॉल टी. म्हणजे बघा एक प्युअर टॉल आहे, दोघं जण हायब्रिड टॉल येतं आणि एक प्युअर काय आहे? डॉर्फ. म्हणजे जर नीट पाहिलं जेनेटिकली म्हणजे काय? जेनेटिकली त्याचा स्टडी केला की एकच प्युअर टॉल दिसणार वन, दोन हायब्रिड टॉल दिसणार दोन आणि एक बुटकं दिसणार, त्याला म्हणतात वन. म्हणजे जिनोटायपिकली ह्याचा रेशो काय आहे? 1:2:1. पण फिनोटायपिक रेशो जर तिघांना पाहिलं, हा पण टॉल असणार आहे, हा पण टॉल असणार आहे, हा पण टॉल असणार आहे. म्हणजे एक्सटर्नली तिघही टॉल असणार आहे, त्याला म्हणायचं आपण 3 आणि एकच बुटका असणार आहे म्हणून 1. 1:3 किंवा 3:1 एकच या 3:1. आणि जिनोटायपिक काय आहे? 1:2:1. मग आता कळालं तुम्हाला जिनोटाइप म्हणजे काय? तर एक्सटर्नली किंवा जिनोटाइप म्हणजे इंटरनली स्टडी. जिनोटाइप म्हणजे काय? इंटरनल स्टडी, जेनेटिक मेकअप थोडक्यात. मग तो काय आहे? 1:2:1. आणि फिनोटाइपिक म्हणजे काय? एक्सटर्नल स्टडी. जसं की त्याचा रेशो आहे 3:1. हा जो क्रॉस आहे ना तो मोनो हायब्रिड क्रॉस आहे, सिंगल पॅरेंट आहे. हा इतकं कळालं का सर्वांना? हो मॅम. ओके. आता बघा पुढची डेफिनेशन बघू. स्क्रीन दिसतीये का? मॅम. नाही दिसत आहे का? वेट. आता दिसतीये? दिसतीये ना? स्क्रीन दिसतीये का सर्वांना? हो मॅम, दिसत आहे. ओके ओके. पुढे बघा मग पुढचा पॉइंट आहे होमोझायगस. होमो मीन्स काय रे? आपल्या स्पीशीजचं, आपण जनावरांपासून तयार झालोय बरोबर, माकडापासून तयार झालेलो आपण. मग आपलं नाव काय सांगा बरं? सायंटिफिक नेम काय आपलं? होमोसॅपियन्स. करेक्ट. आपलं नाव आहे होमो सॅपियन्स. होमो म्हणजे सेम आणि सॅपियन्स म्हणजे स्पीशीज, सारख्या दिसणाऱ्या स्पीशीज. तर बघा होमोझायगस म्हणजे काय? आयडेंटिकल जीन. आणि हेटेरोझायगस म्हणजे काय? तर डिफरंट जीन्स. त्याच्यानंतर मोनो हायब्रिड क्रॉस मी तुम्हाला फळ्यावर दाखवले. मोनो हायब्रिड क्रॉस मध्ये किती कॅरेक्टर असतात किंवा किती हेरिटेबल ट्रेट असतात? सिंगल ट्रेट असतं. आणि डाय हायब्रिड मध्ये किती असतात? दोन डिफरंट असतात. बघा मी एक्झाम्पल आहे येलो राऊंड आणि ग्रीन व्रिंकल्ड, हे डाय हायब्रिडचे एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर F1 जनरेशन म्हणजे काय? तर फर्स्ट हायब्रिड जनरेशन. आणि F2 जनरेशन म्हणजे काय? सेकंड जनरेशन हायब्रिड. त्याच्यानंतर मेंडेल्सनी 3 लॉ मांडले. किती लॉ मांडले? 3 लॉ मांडले. त्यातला पहिला लॉ आहे लॉ ऑफ डॉमिनन्स. कोण सांगू शकतं का लॉ ऑफ डॉमिनन्स काय आहे? राज, लॉ ऑफ डॉमिनन्स सांगू शकतोस? राज, लॉ ऑफ डॉमिनन्स सांगू शकतोस का? ए आवाज येतो ना रे सर्वांना? आवाज येतोय मग उत्तर द्या पटापट.
सांगा लॉ ऑफ डॉमिनन्स काय आहे? वेळ घ्या, काही नाही, आपल्याकडे वेळच वेळ घ्या. 1 मिनिट घ्या, 2 मिनिटं घ्या. When two heterozygous individuals, one or more pair, contrasting character. सगळ्यात सोपं लॉ ऑफ डॉमिनन्स म्हणजे काय? तर डॉमिनंट ऑलवेज काय होतो? एक्सप्रेस होतो. दॅट इज कॉल्ड लॉ ऑफ डॉमिनन्स. डॉमिनंट कॅरेक्टर काय होतं? एक्सप्रेस होतं. त्याला म्हणतात लॉ ऑफ डॉमिनन्स. कळतंय सगळ्यांना काय म्हणते मी? सोनल, तुला कळतंय का? सोनल, तुला आवाजच नाही येत वाटतं कधीच. सांगा लॉ ऑफ डॉमिनन्स. प्लांटला क्रॉस करतात तेव्हा आता राजनी जे पाठवले ना लिहून की मॅडम, when two heterozygous individuals, one or more pair contrasting character, F1 dominant and F1 recessive. तर सगळ्यात सोपं राज मी तुला सांगते की लॉ ऑफ डॉमिनन्स मध्ये काय होतं? फक्त आणि फक्त डॉमिनंट कॅरेक्टर काय होतं? एक्सप्रेस होतं F1 मध्ये, आणि रिसेसिव्ह काय होतं? एक्सप्रेस होत नाही. तोच आहे फर्स्ट लॉ. कळालं का सर्वांना? लॉ ऑफ डॉमिनन्स, डॉमिनंट कॅरेक्टर एक्सप्रेस होतं, रिसेसिव्ह कॅरेक्टर एक्सप्रेस होत नाही. दॅट इज कॉल्ड लॉ ऑफ डॉमिनन्स. कळालं सर्वांना? ओके. पुढचा लॉ आहे लॉ ऑफ नेक्स्ट लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट्स और सेग्रिगेशन. प्युरिटी ऑफ गॅमेट्स याचा अर्थ काय बरं? प्युरिटी ऑफ गॅमेट्स, प्युरिटी ऑफ गॅमेट. प्युरिटीचा अर्थ काय? आपल्या भाषेत सांगा. प्युरिटी म्हणजे काय? शुद्धता. प्युरिटी म्हणजे काय? शुद्धता. बरोबर आहे. त्यांनी काय सांगितलंय? लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट्स. मग गॅमेट कसे पाहिजे? एक तर गॅमेट डॉमिनंट पाहिजे किंवा एक तर जे काही गॅमेट आहे ते रिसेसिव्ह पाहिजे. म्हणजे काय? लॉ ऑफ सेग्रिगेशन किंवा लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट मध्ये काय सांगितलंय की जे काही गॅमेट आहेत दोघं पण ते एक्सप्रेस होतात, पण ते कसे होतात? एक तर डॉमिनंट एक्सप्रेस होतो किंवा रिसेसिव्ह एक्सप्रेस होतो. जसं की पुस्तकी भाषेत पण सांगते मी तुम्हाला. बघा लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट्स म्हणजे काय? द गॅमेट्स फॉर्म्स आर प्युअर in that they carry only one alleles, either dominant or recessive. That is called law of प्युरिटी ऑफ गॅमेट्स और सेग्रिगेशन. एक तर लॉ एक्सप्रेस म्हणजे जे काही गॅमेट्स आहेत ते एक्सप्रेस होतील, पण एक तर ते प्युअर असतील म्हणजे काय? आयदर डॉमिनंट असतील और आयदर रिसेसिव्ह असतील. त्याला म्हणणार लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट. प्युरिटी म्हणजे एक तर डॉमिनंट किंवा एक तर रिसेसिव्ह. पुढचा आहे लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. इंडिपेंडंट म्हणजे काय? कुणावरही डिपेंड नसणारा. दॅट इज कॉल्ड इंडिपेंडंट. मग इंडिपेंडंट असॉर्टमेंट याचा अर्थ काय आहे? जो काही डॉमिनंट आहे तोही कुणावर डिपेंड नसणार आहे आणि जो रिसेसिव्ह आहे तोही कुणावर डिपेंड नसणार आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे? डॉमिनंट आणि रिसेसिव्ह दोघं पण काय होतील पोरांनो? डॉमिनंट आणि रिसेसिव्ह दोघं पण काय होतील?
सांगा डॉमिनंट आणि रिसेसिव्ह काय होतील? दोघही एक्सप्रेस होतील पार्शियली. दॅट इज कॉल्ड लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. कळालं सर्वांना मी काय म्हणतीये? काल सारखं उत्तर नाही दिलं की मी लेफ्ट होऊन जाईल. काल रात्री आठवतंय ना, उत्तर नाही दिलं मी निघून गेले. सगळ्यांनी पहिले स्क्रीन तुमचे जे काही अनम्यूट आहेत ते अनम्यूट व्हा आणि तुमचे तोंड दाखवा बरं मला एकदा. व्हिडिओ चालू करा सगळ्यांनी. कोण कुठं बसलंय बघू द्या मला. पुस्तक बिस्तक समोर आहे का नाही दाखवा बरं जरा. का रोडवर फिरतायत आणि माझं लेक्चर चालू आहे असं काही आहे का? किंवा काम करतायत लेक्चर चालू आहे मला बघू द्या बरं सर्वांना. अच्छा सोनल दिसली मला. ओके सोनल पुस्तक वगैरे आहे का समोर? ओके व्हेरी गुड व्हेरी गुड. सार्थक, स्नेहा, अनुष्का, राज. राज तर मला ना काही आज नाही का फक्त मेसेज करून सांगू राहिले. काही कामात आहे का राज तू आज? आरती, हा राज अभ्यास करतोय का? दाखव बरं बुक वगैरे आहे का समोर? राज समोर बुक वगैरे आहे का? आहे आहे. नोट्स लिहितोयस ना? ओके ओके गुड. बाकीचे आरती, रिया, अंजली. कारण काय होतंय बरेच जण आज मी बऱ्याच जणांना कॉल का केले माहिती का? आज कॉल केल्यामुळं बायोलॉजीच्या लेक्चरला 12 जण जॉईन झाले ते, नाही तर 6 आणि 7च असतात रोज. आणि बायोलॉजीचे ऍडमिशन 22 आहेत एकूण. फिजिक्सचे 32 आहेत. मॅथचे 44 आहेत. आहेत का तेवढे जॉईन रोज? 3-4 जण तर आज नवीनच आहे त्याच्यात. कोण सांगते मग मला लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट? सांगा. लय चांगला आवाज आहे तुमचा, माझ्यापेक्षा चांगला आहे. माझा तरी आवाज बसलाय, तुमचा आवाज एकदम छान आहे. उत्तर द्या बरं मला. मेसेज नका करू, डायरेक्ट उत्तर द्या. लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. परत काहींना वाटतं मॅडम 2-3च मुलींचे नाव घेतात, ते काय होतं त्या 2-3 मुली उत्तर देतात म्हणून माझ्या लक्षात राहिले नाव. आहे का नाही स्नेहा? स्नेहा बघा मग तुम्ही अशी संपाव जाता, मला कसं कळणार बरं तुम्ही आहेत का नाही? मी वैयक्तिक आणि बडबड करायचे, तुम्ही दिसत नाही तर आणि अनम्यूट पण असतात, त्याच्यामुळे काय कळणार तुम्ही नोट्स लिहितात का नाही? लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट काय होतं? दोघं पण पार्शियली एक्सप्रेस होतात. लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट मध्ये काय होतं? एक तर डॉमिनंट एक्सप्रेस होतो किंवा रिसेसिव्ह एक्सप्रेस होतो, बरोबर? त्याच्यानंतर ना लॉ ऑफ डॉमिनन्स मध्ये काय होतं? डॉमिनन्स ऑलवेज एक्सप्रेस होतो, रिसेसिव्हला एक्सप्रेस होऊ देत नाही F1 मध्ये सुद्धा. ठीक आहे. त्याच्यानंतर ना इंट्राजेनिक इंटरॅक्शन आणि इंटरजेनिक इंटरॅक्शन. इंट्राजेनिक इंटरॅक्शन म्हणजे काय? तर सेम जीन मध्ये और स्पीशीज मध्ये होणारं इंटरॅक्शन. आणि इंटरजेनिक इंटरॅक्शन म्हणजे काय? 2 डिफरंट जीन और स्पीशीज. बघा इंट्राजेनिक, इंट्रा म्हणजे सेम. ह्युमन बीइंग्स न्यू यंग वन्स तयार करतील, दॅट इज सेम जीन और सेम स्पीशीज. जसं की गाईला वासरू होणार आहे किंवा गाय किंवा बैल बाळ जन्म देणार आहे, बछडा, बरोबर आहे? शेळीला शेळीच येणार आहे, बरोबर? एक तर ते बोकुड असू शकतं किंवा शेळी असू शकते, पण शेळीला शेळीच येणार आहे. गाढव बिडव येणार आहे का जन्माला? नाही. सेम जीन मध्ये जर इंटरॅक्शन झालं तर सेम जीन किंवा सेम स्पीशीजच जन्माला येतील. पण इंट्राजेनिक मध्ये जर 2 डिफरंट जीन इंटरॅक्ट झाल्या किंवा 2 डिफरंट स्पीशीज इंटरॅक्ट झाल्या तर काय होतं? डिफरंट जीन किंवा डिफरंट स्पीशीज जन्माला येतील. त्याचं एक्झाम्पल मला कोणी सांगू शकेल? इंट्राजेनिकचं म्हणजे डिफरंट जीन एकत्र आले, नवीनच तिसराच जनावर तयार झाला. सांगा बरं.
तुम्हाला सगळ्यांना खेचर माहिती का? खेचर. शेळी माहिती का? शेळी. त्याच्यानंतर बोकुड माहिती का? बोकुड. पॉलिजेनी. पॉलिजेनी. पॉलिजेनी सांगते का अनुष्का? अनुष्का इकडे लक्ष दे. इंट्राजेनिकचे एक्झाम्पल आहे डॉलीशिप. डॉलीशिप माहिती तुम्हाला? 9वीला धडा होता डॉलीशिपचा. घोडा हो आणि मॅम. शेळी एकत्र आलं आणि काय तयार झाली? ती मेंढी तयार झाली होती. इंट्राजेनिक. का इंट्राजेनिक? सांगा परत एक्झाम्पल. घोडा आणि शेळी एकत्र आली आणि मेंढी तयार झाली. 2 डिफरंट स्पीशीज एकत्र आल्या आणि तिसरीच नवीन जन्माला आली. दॅट इज इंट्राजेनिक और इंटरजेनिक. इंटरजेनिकचे एक्झाम्पल आहे. इंटरजेनिक म्हणजे 2 डिफरंट जाती एकत्र येणे. 2 डिफरंट स्पीशीज, प्राण्यांच्या वेगवेगळ्या जाती एकत्र येणे. बघा, घोड्याची वेगळी आहे, शेळीची वेगळी आहे. काय तयार झालं? मेंढी तयार झाली. डॉलीशिप. बरोबर की नाही? 12 वर्ष ती लॅबमध्येच राहिली. नंतर तिचे पिल्लं बिलं काय असतील ते पण लॅबमध्ये त्यांच्यावर रिसर्च झाला. तुम्हाला माहिती म्युझियम मध्ये त्या डॉलीला ठेवलेलं पण आहे का नाही? इंग्लंडच्या म्युझियम मध्ये आहे त्या डॉलीला ठेवलेलं वगैरे. हे सगळं क्लोन वगैरे जे आहे ना ते इंटरजेनिकचे एक्झाम्पल आहे. इंट्राजेनिक म्हणजे सेम सेम स्पीशीज. त्याच्यानंतर खेचर माहिती का? खेचर कसं तयार झालं सर्वांना? खेचर माहिती? खेचर. राज खेचर माहिती का? एवढा छान नोट्स लिहिल्या तू, एवढं मस्त हायलाइट बिलाइट करतो. सांग बरं खेचर. खेचर आता लक्षात ठेवा. खेचर हे एक्झाम्पल आहे. डॉंकी. डॉंकी म्हणजे काय? कशाचं खेचर? अंजली कशाचं खेचर नाही. खेचर एक प्राणी आहे. प्राणी. तो सेम टू सेम गाढवासारखा दिसतो पण त्याचं तोंड आहे ना घोड्यासारखं असतं. खेचर जे आहे ना ते घोडा आणि गाढव एकत्र येऊन खेचर तयार झाले. कळालं का काय म्हणते मी? थांबा, सगळ्यांना ना तुमच्या पुस्तकाचा पान नंबर सांगते. वेगळ्या धड्याचा आन्सर आहे, तुम्हाला सापडन. एकच मिनिट हा. मग मी ना ते बघते कोणतं धड्यात आहे, सापडवते, तुम्हाला सांगते. आहे ते एका धड्यात पण. पंधरावा धडा आहे बघा. 15वा धडा. 15व्या धड्यामध्ये 332 पान नंबर वरती बघा. इंट्रा स्पेसिफिक डायव्हर्सिटी आणि इंटर स्पेसिफिक डायव्हर्सिटी. इंट्रा आणि इंटर. वाटलंच तर आज काय करा, गुगल वरती सर्च पण करा की इंटरजेनिक इंटरॅक्शनचे एक्झाम्पल काय काय आहे. तुम्हाला खेचर माहित होतं, ते खेचर सांगितलं मी तुम्हाला. डॉलीशिप आहे. डॉलीशिप, हॉर्स आणि गोट एकत्र येऊन डॉली तयार झालेली आहे. शिप आणि डॉंकी आणि हॉर्स एकत्र येऊन खेचर तयार झालेली. त्या खेचर सेम गाढवासारखा प्राणी दिसतो, सेम टू सेम. फक्त त्याचं तोंड आहे ना थोडं घोड्यासारखं असतं, शेपटी थोडी वेगळी असते. तर हे एक एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर ना मला वाटतं लायन टायगर पण, लायन मंकी वाटतं, लायन मंकी पण एक्झाम्पल आहे इंट्राजेनिकचं. सॉरी इंटरजेनिकचं. लायन मंकी म्हणजे त्याचं तोंड आहे ना वाघासारखं आहे आणि बाकीची बॉडी शेपटी बिपटी सगळं काय आहे मंकी सारखी आहे. असं ना तुम्हाला हे एक्झाम्पल्स. हे आहे त्याचं एक्झाम्पल इंटरजेनिकचं. त्याच्यानंतर इनकम्प्लीट डॉमिनन्स. इनकम्प्लीट डॉमिनन्स बघा,
त्याच्यामध्ये काय होतं, दोघं पण पार्शियली एक्सप्रेस होतात. त्याचं एक्झाम्पल आहे मिरॅबिलस जलपा. मिरॅबिलस जलपा किंवा 4 o'clock प्लांट म्हणतात त्याला. माहिती का मिरॅबिलस जलपा? मिरॅबिलस जलापा प्लांट माहिती का कोणाला? मी सांगितलं लगेच म्हणते ना हा मॅडम माहिती होतं, आणि असं इंग्लिश मध्ये म्हणलं नाहीये माहिती म्हणतील. मिरॅबिलस जलापा करा सर्च नेटवरती, मिरॅबिलस जलापा, आणि मला सांगा माहित होतं का नाही. इंग्लिश मध्ये नाव आले की तुम्हाला वाटतं आपल्याला माहितच नाहीये, काहीतरी वेगळंच आहे, पण नंतर ना फोटो पाहिला की लगेच म्हणताना हो हे तर माहित होतं मॅडम आम्हाला. बरोबर आहे की नाही? सांगा बरं मिरॅबिलस जलापा. सार्थक आहे. सार्थक, आज मला तुझा चेहरा दाखव बरं जरा. राजने कसा चेहरा दाखवला तसं दाखव बरं सार्थक. गुलबक्षी, करेक्ट. सार्थकने उत्तर दिलं गुलबक्षी. गुलबक्षी पण आता बऱ्याच जणांना माहित नसन. तुम्हाला पेपर फ्लावर म्हणून ओळखता का? पेपर फ्लावर, पेपर फ्लावर म्हणजेच गुलबक्षी. पेपरासारखे त्याचे आहेत ना फुलं असते तर गुलबक्षीचे. गुलबक्षी म्हणजेच मिरॅबिलस जलपा किंवा त्याला 4 o'clock प्लांट सुद्धा म्हणतात. 4 o'clock प्लांट. मिरॅबिलस जलपा. तर रेड आणि व्हाईट एकत्र आले ना पिंक कलरचं तयार होतं. हे सुद्धा काय इनकम्प्लीट डॉमिनन्सचं एक्झाम्पल आहे. बघा त्याचा मी हायब्रिड दाखवलंय तुम्हाला. तुम्हाला स्क्रीन दिसतीये? स्क्रीन मध्ये बघा. मग मिरॅबिलस जलपानी काय केलं, रेड आणि व्हाईटनी त्यांचं स्वतःचं क्रॉसिंग केलं होतं, पिंक कलर तयार झालं होतं. मग त्याचं हायब्रिडायझेशन केलंय बघा आपण. तर काय तयार झालं, एक रेड प्युअर तयार झाला, 2 पिंक तयार झाले आणि एक व्हाईट तयार झालं. कोडॉमिनंट, त्याच्यानंतर टेस्ट क्रॉस, बॅक क्रॉस, या सगळ्यांचं किंवा मोनो हायब्रिड क्रॉस, याचा जिनोटायपिक सगळ्यांचा काय आहे, सेम आहे. 1s2 2s2 1 लक्षात ठेवा. नंतर पुढचं आहे कोडॉमिनन्स. कोडॉमिनन्स जो आहे त्याच्यामध्ये दोघं पण काय होतात, एक्सप्रेस होतात. रेड आणि व्हाईट कलरचे एकत्र येतात आणि कोणता तयार होतो, रॉन कलर तयार होतो किंवा रोन कलर तयार होतो. तर तुम्ही सर्वजण तुमच्या पुस्तकातलं पान नंबर बघू शकता. किती पान नंबर आहे मलाच बघावं लागेल किती पान नंबर आहे, सांगते तुम्हाला. पान नंबर 54. हा, पेज नंबर 54. 54 वरती आहे बघा, रेड आणि व्हाईट कलर. रेड कलरची गाय आणि व्हाईट कलरचा बैल एकत्र आलं तर रॉन कलर तयार होतो. रॉन कलर नसतो, तो चट्टापट्टा असतो. गाय किंवा बैल जो असतो ना त्याच्या अंगावरती, आता रेड कलर म्हणजे तांबडी गाय. तांबडी गाय ऐकला असेल, तांबडा कलर असतो. तांबडा कलर आणि व्हाईट कलर, पांढरा कलर एकत्र आला तर रॉन कलर तयार होतो, म्हणजे चट्ट्या पट्ट्याची गाय किंवा चट्ट्या पट्ट्याचा बैल तयार होतो. चट्टे पट्टे म्हणजे काय, तर मध्येच रेड कलरचे पॅचेस असतात आणि पांढरा बैल असतो, किंवा रेड बैल असतो किंवा रेड गाय असतील, पांढरे पट्टे असतात त्यांच्या बॉडीवरती, म्हणजे काय मिक्स असतं, त्याला म्हणतात रॉन कलर. मग त्यांचं हायब्रिडायझेशन केल्यावर पण काय येतो, 1s2 2s2 1 येतं. आणि पुढे आहे मल्टिपल अलील्स. मल्टिपल अलील्स म्हणजे काय, एकच जीन स्वतःचे काय करती, मोर दॅन 1 फॉर्म्स काय करती, तयार करती. त्यालाच काय म्हणतात आपण, मल्टिपल अलील्स. मल्टिपल अलील्सचे एक्झाम्पल आहे ड्रॉसोफिला. ड्रॉसोफिलाला मराठीत काय म्हणतात सांगा. ड्रॉसोफिलाला मराठीत काय म्हणतात, मच्छर, माशी, मधमाशी, काय म्हणतात नेमकं?
फरमाशी. बरोबर आहे, बरोबर आहे. हे स्क्रीन दिसती का विद्यार्थ्यांना तुम्हाला? अनुष्का, स्क्रीन दिसती का? हो मॅम दिसती. ओके ओके ओके. तर लेक्चर चालू असताना फक्त फोन नका करत जाऊ. मी लेक्चर चालू असताना फोन करतात बाकीचे जे राहिलेत ते. अवघड आहे. कोणीतरी लावलं होतं मला फोन आता तुमच्यामध्येच. तर बघा, माशी. माशी जी आहे ना, तुम्हाला माहिती आहे, मधमाशी, नंतर मच्छर आणि माशी हे वेगवेगळे कॅरेक्टर लक्षात ठेवा. मच्छर जो आहे तो रक्त पितो, चावतो, बिवतो. माशी चावत नाही हा. आणि मधमाशी चावती. माशी जी आहे ना ती फक्त कुर्र कुर्र आवाज असतो तिचा. घोंगती ना तेव्हा आवाज करते. जिथं काही बघा घाण वगैरे असन तिथं माशा पटकन जमा होतात, किंवा उघड्यावरचे पदार्थ बघा रस्त्यावरती तिथं पण माशा घोंगतात. बरोबर आहे की नाही? हे झालं ड्रॉसोफिला. तर ड्रॉसोफिलाचे पण टाइप्स आहेत. कुणाला विंग्स आहेत, कुणाला विंग्स नाही आहेत, काहींचे विंग्स अर्धवट आहेत, काहींना डबल विंग्स आहेत. असे एक्झाम्पल्स आहेत हा मल्टिपल आलिल्सचे. त्याच्यानंतर ना पुढे आहे प्लिओट्रॉपी. प्लिओट्रॉपीचे एकदम मस्त एक्झाम्पल आहे. सिंगल जीन काय करती, कंट्रोल करती 2 or more traits, that is called प्लिओट्रॉपी. मग प्लिओट्रॉपी मध्ये एक्झाम्पल आहे सिकल सेल ॲनिमिया. सिकल सेल ॲनिमिया म्हणजे काय? तर तुम्हाला सर्वांना माहिती, सिकलचा अर्थ काय, कशाच्या आकाराचे सांगा बरं. सिकल म्हणजे, सिकल म्हणजे कोयत्याचा आकार. कोयता माहिती सर्वांना? जे गावाकडचे आहेत त्यांना माहिती कोयत्याचा आकार. सिकल शेप बघा असा असतो. कोयता त्याला धरायला असतं खाली, कोयता मारायला. कोयत्याने मारतात बघा, मर्डर करतात, नाही का नाही? दॅट इज कोयता. तर ज्या काय आपल्या आरबीसीज असतात त्या कशा असतात, कम्प्लीट असतात, किंवा रेड ब्लड सेल्स आपल्या त्या कशा येतात, सर्क्युलर असतात. पण ज्याला सिकल सेल ॲनिमिया होतो ना, ते सिकल सेल शेपच्या होतात, कोयत्याच्या आकाराच्या, किंवा चंद्राच्या, अर्धा चंद्र जो असतो ना त्याच्या शेपच्या होतात. आणि मग काय होतं, त्या पर्सनला, त्या वुमनला किंवा त्या मेलला विकनेस येतो. ते एक्झाम्पल आहे सिकल सेल ॲनिमियाचं किंवा प्लिओट्रॉपीज. कशाचा कोयता मॅम? कशाचा कोयता नाही बाबांनो. खुरपणीला, नांगरणीला बघा कापायला काही तणबीन नाही का, कापायला कोयता असतो, खुरपायला खुरपणी असती. तर जे शेतकरी त्यांना माहिती, जे नाही माहिती त्यांनी लक्षात ठेवा, चंद्र अर्धा चंद्राच्या आकाराचा असतो. सगळ्यात सोपं हाफ मून शेप. हाफ मून शेप. ओके. आता मला सांगा, किती जण अशा आहेत की त्यांना समजलेलं नाहीये, आणि किती जण आहेत की आम्हाला सर्व समजलं? प्रत्येक जणांनी अनम्यूट होऊन उत्तर द्या, नाही तर मग मी सगळ्यांना कॅमेरे दाखवायला हवं, कॅमेरे चालू करायला, पटापट उत्तर द्या. चला.